तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. मी सागर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तर एक वेगळी जर्नी आणि खूप लांबचा असा प्रवास मी आज तुमच्यासाठी घेऊन येतो. आणि हा जो पूर्ण जर्नीचा प्रवास, हा जो ही जर्नी आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बऱ्यापैकी ओळखीचे चेहरे डोंबिवलीकर दिसणार आहेत. तर तुम्ही आपला जो रणथंबोरचा जो व्लॉग असेल, व्हिडिओ, ती जी जर्नी बघितली असेल, तर त्याच्यामध्ये एक फॅमिलियर किंवा एक खूप पॉप्युलर जाणारा चेहरा म्हणजे निखिल शहाणे आपल्यासोबत आहेत. आणि एक खूप ट्रेकिंगमधले एक्सपर्ट असणारे दिनेश भोसले हे आपल्याला थोड्याच वेळेत जॉईन करणार आहेत. तर आपली ही ट्रिप आहे ती आपण चाललो आहे हम्पीला. तर हम्पीची ही जी पूर्ण डिटेल आहे, वाशीवरून आम्ही ही बस पकडणार आहोत. तर या बसची पूर्ण डिटेल्स आणि हम्पीची ही पूर्ण जर्नी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तर हा हम्पी जर तुम्ही इन फ्युचर प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल. किंवा इथून मिळणाऱ्या बसेस किंवा त्या बसेसचं आतलं इंटेरियर वगैरे कसं आहे याची पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देईन. तर व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता आमची जर्नी चालू झाली आहे. वाशीचा जो मेन हायवे आहे तिथून ही जर्नी चालू झाली आणि ही आमची बस आहे VRL ट्रॅव्हलची. बघू शकता तुम्ही. आता ही AC स्लीपर आणि सीटर अशा 2 कॅटेगरीमधली बस आहे. तर याचं आम्हाला जे सीटाचं तिकीट होतं ते 1450 मध्ये मिळालं आहे. तर ही बस आहे जी हम्पीला आम्हाला सोडेल. हम्पीला म्हणण्यापेक्षा हॉस्पिटलला सोडेल. तर आता मी आतमधून ही बस एकंदरीत कशी आहे ती तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता. हे बघा. तरी बसचं इंटेरियर मी तुम्हाला दाखवतो. तरी बस आहे आतमधून, AC बस आहे. हे वरती स्लीपर आहेत आणि ही खाली सीटर आहेत. ही आमची बस आहे आणि दिनेश भोसले ट्रेकिंग क्षेत्रातले एक्सपर्ट आपल्याला जॉईन झाले आहेत. तर ही आपली पूर्ण गँग आहे रणथंबोरचीच. तर ओव्हरऑल बस बघू शकता तुम्ही. तर चांगली स्पेशियस आहे आणि क्लीनही आहे तेवढीच. तर कम्फर्टेबल जर्नी तुमची या बसमधून होऊ शकते हम्पीसाठी. तर हा एकंदरीत पूर्ण ओव्हरऑल लुक आहे. या सीटात आणि खाली बॅग्स वगैरे ठेवायला पण प्रॉपर जागा आहे. जर तुम्हाला ठेवायची तर इथे ठेवू शकता किंवा बसची जी डिकी आहे त्या डिकीमध्ये तुमच्या बॅगेजेस वगैरे ठेवू शकता. तर आता डिनरचा जो हॉल्ट होता त्याच्यासाठी गाडी इथे थांबलेली आहे. आणि एक चांगलं असं फूड कार्निवल म्हणून असं ह्या जागेचं नाव आहे. तर खूप चांगल्या ठिकाणी गाडी थांबलेली. युजली असे स्पॉट जेव्हा तुम्ही बसमधून ट्रॅव्हल करतात त्यावेळी नाही मिळत, पण चांगल्या ठिकाणी एक गाडी थांबवलेली आहे. क्लीन आणि हायजिनिक अशी ही जागा दिसते आणि फूडही चांगलं दिसतं आहे. सगळेजण फूड चांगल्या प्रकारे एन्जॉय करतात. आमचंही आता जेवण झालं आहे. आणि आतून तुम्हाला बघायचं असेल तर हे अशा प्रकारे लाईव्ह काउंटर्सही आहेत. पावभाजी, मसाला डोसा आणि त्याच्यानंतर थाली सिस्टमही इथे अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे इथे डिनरसाठी आमची बस थांबली. तर आता आमचा डिनर झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या पुढच्या जर्नीसाठी प्रोसीड करतो आहे. तर हाय फ्रेंड्स, आजचा आहे डे 2 आणि आम्ही आता आमचा ब्रेकफास्टसाठी गाडी थांबली. 9:30 झालेत आणि हा जो ब्रेकफास्ट आहे इथे त्याच्यासाठी गाडी थांबली. तर महाराष्ट्रातून आपण जेव्हाही बाहेर पडतो त्यावेळी वेगळ्या स्टेटमध्ये गेल्यावर त्या राज्याचं वेगळंपण आपल्याला जाणवायला लागतं. तसंच एक वेगळंपण आम्ही कर्नाटकमध्ये एंटर केल्यावर आम्हाला जाणवतं आहे. लँग्वेज तर वेगळीच आहे पण एकंदरीतच महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळं असं कल्चर इथे दिसण्यात येतं आणि खाण्याचे वगैरे वेगवेगळे प्रकार इथे दिसत आहेत. तर आता तेच आम्ही आता डिसाईड करतो की काय खायचं आणि कसं इथून पुढची जर्नी प्लॅन करायची.
फ्रेंड्स, एकंदरीत तुम्हाला हा मागचा व्ह्यू बघून अंदाज आला असेल की आम्ही हम्पीमध्ये पोचलो आहे. तर हे जे मागे मंदिर दिसतंय ते विरूपक्ष टेम्पल आहे आणि विरूपक्ष टेम्पलच्या अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आमचा हा होमस्टे आहे. तर ह्याच्या अगोदरच्या जर्नीबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर आमची जी बस होती ती लेट झाली आणि जवळपास 14 ते 15 तासाच्या जर्नीनंतर आम्ही हॉस्पिटलला पोचलो. आणि हॉस्पिटलला पोचल्यानंतर तिथून हम्पीला पोचण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. एक तर बस आणि दुसरा म्हणजे इथे मिळणारी डायरेक्ट रिक्षा. तर तुम्ही बसने जर आलात तर बसने साधारण याचं तिकीट आहे ते 20 ते 25 रुपये या दरम्यान आहे पर पर्सन. आणि रिक्षाने आलात तर 200 रुपये देऊन तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटल टू हम्पी हा प्रवास करू शकता. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. तर हा एकंदरीत प्रवास होप तुम्हाला आवडला असेल. तर आम्ही पुढच्या प्रवासासाठी म्हणजे आमचा लंच करून आम्ही पुढे यायला निघणार आहोत. तर हा व्लॉग आम्ही इथेच संपवतो आणि याच्या पुढचे जे व्लॉग्स येणार आहेत ते हम्पीचे अजून काही मस्त चांगले स्पॉट तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. तर बघत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.